हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, जलसंपदा विभाग 2023चे सर्व पेपर जे आहे ते झालेले आहे. दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यांच्या एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे त्या नेमक्या किती जाणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करून घ्या. तर दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांच्या कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्यांना पण 50 ते 70 या रेंजमध्ये ज्यांनी पण क्वेश्चन सोडवले आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो बघा, यामध्ये सर्व पेपर आता झालेले आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला एक्सपेक्टेशन लागली आहे की याची कट ऑफ जी आहे ती नेमकी किती जाऊ शकते. तर आपण यावर डिटेल ॲनालाइज करून तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे सर्व कॅटेगरीसाठी. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ थोडा लेट बनवलेला आहे कारण की डिटेल ॲनालाइज करून आपण सर्व माहिती काढलेली आहे की कोणाचे किती क्वेश्चन जे आहे ते बरोबर आलेले आहे. सर्व डाटा कलेक्ट करून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर यूट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातील याच्या कट ऑफचे, परंतु त्यांनी जास्त ॲनालाइज केलेले नाही आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एकदम एक्झॅक्ट अशी कट ऑफची प्रेडिक्शन जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये 100 मार्काचा पेपर होता आणि त्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन बघायला मिळाले होते. एक होता मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर GK GS आणि त्यानंतर मित्रांनो रिझनिंग आणि मॅथ. तर मित्रांनो, याआधी ज्या पण तुमच्या एक्झाम झाल्या होत्या, तलाठी भरती, नगर परिषद, जिल्हा परिषद, सर्व ज्या भरती झाल्या होत्या त्यामध्ये लेवल थोडीशी इझी होती, परंतु जी जलसंपदा विभागाच्या ज्या एक्झाम झाल्या मित्रांनो त्यामध्ये लेवल थोडी वाढवण्यात आलेली आहे. कारण की मित्रांनो, जे आधी पेपर झाले त्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर चांगले मार्क मिळाले होते आणि अभ्यास चांगला झाला होता. त्यामुळे इथे थोडीशी लेवल जी आहे ती अप झाली आहे. मराठी वगळता बाकी सर्व सेक्शनची लेवल जी आहे ती चांगली होती. इंग्लिशची लेवलसुद्धा यावेळी चांगली बघायला मिळाली. त्यानंतर रिझनिंग आणि कॉन्टची लेवलसुद्धा अपच होती आणि GK GS तर सोडूनच द्या. भरपूर मुलांचे मित्रांनो या ठिकाणी 10 क्वेश्चनसुद्धा बरोबर येण्याचे चान्सेस कमी आहे. तर मित्रांनो, आता नेमक्या कट ऑफ किती जाऊ शकतात ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, GS असा सब्जेक्ट आहे की कोणाचे चांगले मार्क्ससुद्धा येतात आणि कोणाला 10-15 मार्क घेणेसुद्धा अवघड जाते. तर या ठिकाणी मॅक्स टू मॅक्स मुलांचे मित्रांनो या ठिकाणी 15 क्वेश्चन ते ॲक्युरेट सोडू शकतात GK मध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो GK मध्ये त्यानंतर इंग्लिशमध्ये मॅक्स टू मॅक्स 15 क्वेश्चन पर्यंत नॉर्मल जे सामान्य मुलं आहेत ते जाऊ शकतात. अशा प्रकारे तुमचे इथे 30 क्वेश्चन जे आहे ते बरोबर होत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो मराठीमध्ये पकडून घ्या 18पर्यंत सामान्य मुलांचे प्रश्न बरोबर येऊन जातात. आणि त्यानंतर रिझनिंग आणि कॉन्टमध्ये सुद्धा 18 प्रश्न सामान्य मुलांचे बरोबर येऊन जातात. तर झाले किती मित्रांनो, हे झाले 18 36 आणि याआधी GK आणि इंग्लिशमध्ये झाले होते 15 आणि 15 30. तर अशा प्रकारे 30 आणि 30 60 आणि 6 66. तर मित्रांनो बघा, 66 पर्यंत जे अटेम्प्ट आहे ते या ठिकाणी गुड अटेम्प्ट आहे आणि ज्यांना पण या रेंजमध्ये मार्क असेल त्यांचा अटेम्प्ट चांगला आहे असे आपण म्हणू शकतो. आणि कट ऑफ जे आहे ते याच्यात आजूबाजूला राहण्याचे चान्सेस आहे. तर आता आपण बघूया की कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, ओपनची कट ऑफ जी आहे आणि मित्रांनो आता मी जे 66 सांगितले ते जे आहे ते आताचे केलेले क्वेश्चन आहे नॉर्मलायझेशनच्या आधीचे आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा येणार आहे. तर बघा मित्रांनो, ओपनची कट ऑफ 78 ते 82 या रेंजमध्ये राहणार आहे. त्यानंतर EWSची कट ऑफ 75 ते 78 या रेंजमध्ये राहणार आहे. OBCची कट ऑफ 76 ते 78 या रेंजमध्ये राहणार आहे. SCची कट ऑफ 72 ते 74 या रेंजमध्ये असणार आहे. STची 70 ते 74 या रेंजमध्ये असेल. त्यानंतर NTची 74 ते 77 या रेंजमध्ये असेल. तर मित्रांनो, याच रेंजमध्ये कट ऑफ राहील अशी 100% गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु ही जी आहे ती डिटेल ॲनालाइज करून काढलेली कट ऑफ आहे आणि या रेंजमध्ये असण्याचे मॅक्झिमम चान्सेस इथे वर्तविल्या जात आहे. आणि हे कट ऑफ नॉर्मलच्या नंतरचे आहे. हे क्वेश्चन आहे, मार्क जे आहे त्याचे डबल असणार आहे. तर आणखीन तुमचे काही डाऊट असल्यास कॉमेंटमध्ये विचारा, ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.
तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद.